एवढी धूळ पडले इकडे आणि इकडे. आज म्हटलं की चला थोडी साफसफाई करून घेऊया. आणि मागे मी तुम्हाला जी कहाणी सांगितली होती ना, कहाणी म्हणजे तेच की एकटी बाई माझ्या दुकानात कामाला आहे. म्हणजे किती कष्ट केले ना तरी बघा, एकट्या बाईकडे नजरे म्हणजे वेगळ्या नजरेने लोक बघतात असे. आणि जर ती बाई एकदम धीट असेल ना तर नजरा पण बदलतात माणसांच्या. पण जास्ती करून ना म्हणजे कसं सहन करावंच लागतं. तर त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा. तर एका मुलीचं लग्न झालं, एक मुलगी जॉबला जाते. पण आज त्यांच्या मुलाचा पहिला पगार आला. तर त्या बोलल्या की मला खूप आनंद झाला. आणि त्या काय करणार आहेत, त्या घट मांडतात ना. तर त्या बोलल्या की आज माझ्या पहिल्या म्हणजे घट मांडले की म्हणजे सगळा खर्च मुलाच्या ह्याच्यात पहिल्या पगारातून मी करणार आहे. तर खूप बरं वाटतं ना असं की म्हणजे समोरच्याची आपण एक एक कहाणी ऐकतो. अजून खूप काही सांगितलं त्याने, तर हळूहळू तुमच्याशी शेअर करेन मी. मला पण एकदम बरं वाटतं असं की बघा किती म्हणजे आपली पण मुलांची पहिली कमाई आली की मग आपल्याला पण किती आनंद होईल ना. आणि त्या तर एकट्या घर सांभाळतात, घर भाडं भरायचं, ह्या त्या सगळ्या गोष्टी असतात ना, खूप कठीण असतं त्या. म्हणजे ज्याच्यावर म्हणजे हे पडतं ना भार, त्यालाच समजतं. कारण प्रत्येकाचं दुःख कसं आपण समजू शकत ना असं आहे. आपल्याला कसं उचलली जीप लावली टाळूला असं आहे ना. हे किती धूळ निघाले बघा, बापरे. इथं भाज्या आणून ठेवलेल्या आहेत. आलाय आत्ताच उठलाय झोपून माऊ माझा, आहे ना माऊ. पोरं आलीत माझी दोन्ही कामं करून. एक शाळेत ना आला थकून, एक काम करून आला. तर साई 2 दिवस झाला पाठी लागल्या चायनीज खायचं आहे. तर चायनीज फायनली आणलेलं आहे त्याच्या पप्पांनी. माऊ इथं जीवला चाटतोय, पण माऊचा काही उपयोग नाही कारण माऊ पूर्ण व्हेजिटेरियन आहे ना माऊ. नाचणीच्या भाकरीचा गोळा तयार करते असा आठवण. नाचणीची भाकरी. नाचणीची भाकरी झाली माझी आणि मस्तपैकी भाकऱ्या फुगतात. हे मला आईकडूनच बोलतात ना, आईकडून येतं तसं झालंय. भाकऱ्या चपात्या मस्त फुगतात माझ्या. इथे रोजमेरी वॉटर तयार करते आणि त्याच्यामध्ये ह्यावेळी कसं बनवते बघा. रोजमेरी म्हणजे जे ऑनलाईन मागवले ते रोजमेरीची पत्ते, मेथी, इथे दुसरी भाकरी टाकते.